वा वा, अप्रतिम. मनोगते, नृत्य, सादरीकरण सारेच उत्तम. डॉक्टरच्या जीवनातही कलेला किती महत्त्व असते हे आजच्या कार्यक्रमाने सिद्ध झाले. आता सत्र प्रश्नोत्तरांचे. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते विचारू शकतात. नृत्यांगना आणि डॉक्टर हा मेळच आम्हाला फार छान वाटला. कसं घडेल यांचं, कशा एकत्र करतील. खरंच इतकं सुंदर वाटतंय, अगदी म्हणजे खरंच शब्द राहील. आणि म्हणजे असं मला असं वाटलं की तिघी जरी कॉलेज गर्ल्स आहेत खरंच. तर आणि याच्यात एक प्रश्न पडतो की तुम्ही तिघी डॉक्टर आहात, मग तुम्ही कथ्थकीय नृत्याकडे कशा वळल्या? नृत्याची आवड आधीपासून होती, पण आता कथकच विचारणं झालं तर माझ्या घरी म्हणजे तसंही शास्त्रीय संगीत माझ्या वडील चांगले गायचे. आई माझी म्युझिकमध्ये BA आहे. तर लहानपणापासून घरात शास्त्रीय संगीत आणि याचं वातावरण होतं. लहानपणी आम्ही कलोपासक मंडळ होतं, मी अमरावतीची आहे, तिथे कलोपासक मंडळ होतं आणि तिथे सुंदर सुंदर गाण्यांचे आणि नृत्यांचे कार्यक्रम व्हायचे. एकदा सितारा देवींचं मला योगाला, खूप लहान असेल मी त्यावेळेला, मला त्या नृत्यातलं किती समजलं माहीत नाही, पण तेव्हापासून मला तो डान्स फॉर्म मला शिकायचा आहे असं मला वाटायला लागलं. मोठी होऊन जेव्हा आपण कॉलेजमध्ये वगैरे जातो तेव्हा मग माझ्या काळचे नावाजलेले सिनेमे म्हणजे उमराव जान, रेखाचं त्यातला परफॉर्मन्स, ते कथक नृत्य, त्याच्यानंतर बाजीराव मस्तानीमधलं दीपिका पादुकोणचे डान्सेस, ते असे मनाला मोहवणारे डान्सेस आहेत जे आपण वर्षानुवर्ष युगानुयुग ते लक्षात राहतील अशी. तर अशा रीतीने मला त्या कथक या नृत्यशैलीचं जबरदस्त आकर्षण होतं आणि म्हणून मला वाटतं मी त्याच्याकडे ओढल्या गेले. लहानपणापासून तर मला पण नृत्याची खूप आवड असली होती. आणि मुख्य म्हणजे लहानपणी जसे जे पण लग्न समारंभ मी अटेंड करायचे त्याच्यात असं होतं की जो ढोल वाजायचा त्याच्या प्रत्येका तालावर मी डान्स करायचे. तर तेव्हाच असं होतं की माझी आई पण नृत्यात भरपूर शिकलेली होती, तिने पण भरपूर स्टेज परफॉर्मन्सेस केले होते, पण त्यांची कधी म्हणजे फॅमिली प्रायोरिटीजमुळे कधी अशी वेळ नाही आली की त्यांनी आपलं म्हणजे नृत्याकडे त्यांचं म्हणजे लर्निंग प्रोसेस सुरू केली. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे माझ्या जीवनात मला माधुरी दीक्षित भरपूर आवडायची, ती अजून माझी फेवरेट. तर त्यामुळे तिचं असं होतं की हो कथ्थक नृत्य म्हणजे तिचे जे हावभाव असायचे, डोळ्यांचे एक्सप्रेशन आणि जितकं एक्सप्रेसिव्ह आपण होऊ शकतो, इमोशनली मॅच्युरिटी जेवढी होती तर तेवढंही मी भरपूर बघायचे. मला वेस्टर्न डान्सेसमध्ये बघून कधी पण इंटरेस्ट आलेला नाही. म्हणजे असं होतं की ठीक आहे ते ना एक हा गाजावाजा करण्यासाठी ठीक आहे, पण जे अध्यात्म किंवा एक पीसफुल माइंडफुलनेस जे आपण म्हणतो, पीसफुल माइंड, त्याच्यासाठी मला हे असं होतं की नाही हा क्लासिकल म्युझिकच आहे. आणि त्यात कथ्थक हा इतका वर्सटाईल आहे की त्याच्यात कुठलाही आपण कसंही कपडेसुद्धा आम्ही वेगवेगळ्या तरीकेने घालू शकतो. नाहीतर भरतनाट्यम किंवा असं बघितलं तर आपण नेमकी एक स्पेसिफिक अटायर असतो त्याचा, पण कथकमध्ये व्हेरायटी ऑफ क्लोदिंग असतात. कधी आम्ही म्हणजे अनारकली पॅटर्न्स असतं, कधी आम्ही असे घालतो. तर त्यामुळे एक वर्सॅटिलिटी याच्यामुळे पण. आणि कथकचे गाणे, राधा कृष्णाची छेडछाड, हे असं म्हणजे एक्सप्रेसिव्ह भावनात्मक अशी काही इंटेलिजन्सी आपण निर्माण करू शकतो. त्यामुळे याच्यातून खूप ओढल्या गेली. आणि मुख्य म्हणजे मॅडमला मी खूप आधीपासून त्यांचा पिछा करते. इथे येगिनवर फॅमिली आहेत. हो,
तर त्यांची मुलगी समृद्धी येगिनवर, तर तिला मी नेमकी म्हणजे असं झालं की तिच्या म्हणजे काकूंच्या बड्डेला, लाईक सोनाली काकूंच्या बड्डेला मी समृद्धीला म्हटलं की मॅडम कुठे आहेत ज्या कथ्थक शिकवतात, मृणालिनी मॅडम कुठे आहेत? अरे तेच आहे, ते मेघाचं लाड करतात त्याच आहेत. म्हटलं मॅडमला तेव्हा मी पकडूनच घेतलं, म्हटलं मॅम मला तुमचं शिष्य बनवून द्या. तर असं म्हणजे कथ्थक जितका वर्सटाईल आहे, मला दुसरा डान्स फॉर्म असा इतका वर्सटाईल वाटला नाही, त्यामुळे मुख्य म्हणजे मी कथ्थकमध्ये होईल. थँक्यू. मॅडम नमस्कार. तुमचे तिघेही डॉक्टरांना आणि गुरूंना माझा खूप खूप नमस्कार. कला व्यापती जीवनम असं म्हणतात आणि जे हे दुसरं सत्र चालू केलं प्रश्नोत्तरांचं, पण कार्यक्रमाची रूपरेषा आखणी एवढी सुंदर आणि तिघी डॉक्टर्सने एवढी छान उत्कृष्ट माहिती दिली, तर एकही प्रश्न नाही, सगळ्यांची उत्तरं आम्हाला मिळालेली आहे. आणि गुरुपरंपरा काय आहे याचं महत्त्व जे तुम्ही सांगितलं ते तुमच्याकडे पाहून अगदी म्हणजे कळतेच आहे. आणि बकेट लिस्ट जी पूर्ण केली आहे, विशेषतः सरदेशपांडे मॅडमनी, त्यांचं अगदी मनापासून कौतुक, ते आम्हाला प्रेरणाच आहे. आणि फार फार धन्यवाद आणि खूप छान वाटतं. मला म्हणजे तुम्ही तुमच्या मॅडमचं वय काय आहे, खरं वय विचारलं नाही पाहिजे, पण त्याची एनर्जी बघून त्यांचं वय काय हे जाणून घ्यायची इच्छा आहे मला. 42. अरे म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि 3 डॉक्टरांना कंबाईन म्हणजे त्यांचं ओपीडीचे पहिले वेळ विचारावे लागायचे, मॅडमचे सर्जरीचे वेळ आणि यांचे पण आता कधी पळायच्या, त्याच्यातला वेळ काढून आम्ही एवढे डान्स सेट केले आणि प्रॅक्टिस केली.